श्रोतेहो नमस्कार. आधुनिक शेतीमध्ये पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी खतांचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु त्याचा अनिर्बंध आणि असंतुलित वापर जमिनीची सुपीकता कमी करतोय. खतांचा संतुलित वापर म्हणजे पिकांच्या गरजेनुसार शास्त्रीय पद्धतीनं खतांचा वापर करणं. याचा मुख्य उद्देश जमिनीचं आरोग्य अबाधित ठेवून शाश्वत पीक उत्पादन घेणं हा आहे. श्रोतेहो, आज या संदर्भात चर्चा करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग किर्लोस येथील मृदा शास्त्रज्ञ विकास धामापूरकर हे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. सर, आजचा जो आपला विषय आहे त्यानुसार शेतीमध्ये खरोखरच रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्याची का गरज आहे? होय, सध्याची परिस्थिती बघता आपल्याला संतुलित खत व्यवस्थापन करणे फार आवश्यक आहे. काय झालंय, हरित क्रांतीनंतर भारतात अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली, ज्यामध्ये काही रासायनिक खतं आहेत त्यांचा वाटा सिंहाचा आहे. त्यामध्ये युरिया आहे, DAP म्हणजे डायअमोनियम फॉस्फेट, पोटॅशिक खतं आहेत. या खतांच्या अनिर्बंध वापरामुळे आपल्याला उत्पादनात फार बदल झालेला दिसून आला. परंतु गेल्या काही दशकात पिकांकडून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी या रासायनिक खतांचा असंतुलित वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली आणि सद्य परिस्थितीत शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्याचे फार मोठे आव्हान उभे राहिले. या सर्वात महत्त्वाचा कुठला दोष शेतकऱ्यांचा राहिला असेल तर त्यांनी सेंद्रिय पदार्थांचा वापर फार कमी केला. त्यामुळे जमिनीचा पोत बिघडला आणि जमिनी फार कठीण होत चाललेल्या आहेत. याचं महत्त्वाचं एक उदाहरण द्यायचं झाले तर 1955 पर्यंत ज्यावेळी भारतामध्ये 100 मिलीमीटर पाऊस पडायचा किंवा 100 लिटर पाऊस पडायचा, त्यावेळी 55 लिटर पाणी जमिनीमध्ये मुरत होते. परंतु आज 2026 मध्ये ज्या दिवशी 100 लिटर पाऊस पडतो त्यावेळी फक्त 5 लिटरच पाणी जमिनीमध्ये मुरतं. रासायनिक खतांच्या या अनिर्बंध वापरामुळे आपल्या जमिनी फार कठीण होत चाललेल्या आहेत आणि हे फार मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर आणि शास्त्रज्ञांसमोर उभं राहिलेलं आहे. या अनिर्बंध वापरामुळे फक्त जमिनीचं आरोग्यच बिघडलेलं नाही तर त्याचे मानवी जीवनावर आणि आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणावर पण विपरीत परिणाम दिसून येत आहेत. बरोबर. सर, असंतुलित खर्चात खतांच्या वापरामुळे पीक उत्पादनाबरोबरच आणि कुठल्या गोष्टींवर परिणाम झालेत? निश्चितच असंतुलित खतांच्या वापरामुळे फक्त शेती उत्पादन आणि जमीन आरोग्यावर परिणाम झालेले आहेत एवढंच नाही आहे, तर असंतुलित खतांच्या वापरामुळे मानवी आरोग्यावर पण त्याचे फार मोठे परिणाम होत आहेत. शेतकरी बंधू जी जास्तीची खते वापरत आहेत ती पावसाच्या पाण्याबरोबर किंवा शेतीच्या पाण्याबरोबर वाहून जाऊन मानवी जीवनाचे जे जलस्रोत आहेत ते फार मोठ्या प्रमाणावर दूषित करत आहेत आणि तेच पाणी माणसं सध्या पित आहेत. तसेच पिकांकडून नायट्रस ऑक्साईडसारखे वायू मोठ्या प्रमाणावर उत्सर्जित होत आहेत आणि हवेचे प्रदूषण वाढविण्यासाठी हे मोठ्या प्रमाणावर मदत करत आहेत. मानवी अन्नामध्ये नायट्रेट्स, जड धातूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे कॅन्सर, किडनीचे आजार, मुलांमध्ये ब्लू बेबी सिंड्रोम यासारखे आजार उद्भवताना आपल्याला दिसत आहेत. सर्वात मुख्य म्हणजे या असंतुलित खताच्या वापरामुळे शेतीतील उत्पादन खर्च वाढलेल्याच आहेत, परंतु शेतीची उत्पादकता म्हणावी तेवढी वाढताना आपल्याला दिसत नाहीत. आपल्याला आपली जमीन पुढच्या पिढीसाठी जर शाबूत ठेवायची असेल, उत्पादनक्षम ठेवायची असेल तर जमीन आरोग्य पुनर्जीवित करणे आवश्यक आहे. यासाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय खते, शेणखत, कंपोस्ट खत, जीवामृत, घनजीवामृत, हिरवळीची खते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माती परीक्षणावर आधारित खतांचा वापर करणे ही काळाची गरज राहणार आहे, कारण त्यावरच जमिनीची सुपीकता आणि शाश्वत उत्पादन ह्या दोन्ही गोष्टी टिकून राहणार आहेत. सर, पीक उत्पादन घेताना कुठल्या प्रकारची आणि किती प्रकारची अन्नद्रव्ये आवश्यक असतात?
पीक उत्पादन घेताना मुख्य करून 16 प्रकारची अन्नद्रव्ये आवश्यक आहेत. त्यापैकी काही जी अन्नद्रव्ये आहेत ती निसर्गामध्येच आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन येतो. ती अन्नद्रव्ये आपल्याला पाण्यामधून आणि हवेमधून सहजरित्या उपलब्ध होतात. त्यामध्ये दुसरा प्रकार आहे जो मुख्य अन्नद्रव्ये. मुख्य अन्नद्रव्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. त्याच्यानंतर त्यामध्येच आणखीन एक प्रकार येतो दुय्यम अन्नद्रव्ये. त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक येतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये. ती मोठ्या अन्नद्रव्यांपेक्षा किंवा मुख्य अन्नद्रव्यांपेक्षा फार कमी प्रमाणामध्ये लागतात. परंतु ही जी अन्नद्रव्ये आपण पिकांना उपलब्ध करून दिली नाहीत तर आपल्याला चांगल्या प्रकारचं दर्जेदार उत्पादन मिळणं मुश्किल आहे. त्यामध्ये आयर्न, जस्त, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन यासारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. बरोबर सर, आताच आपण म्हणालात की संतुलित खतांचा वापर करत असताना माती परीक्षण खूप महत्त्वाचं असतं. माती परीक्षणावरून नेमकं कशा प्रकारे आणि कशा प्रकारची माहिती शेतकऱ्यांना मिळते? माती परीक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. शासन पण आपल्या स्तरावरून प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करून घेण्यासाठी दरवर्षी मोहिमा राबवत असते. बरेच शेतकरी स्वतःहून पण माती परीक्षण करून करताना दिसत आहेत. ही एक चांगली आशादायी गोष्ट आहे. परंतु अजूनही माती परीक्षणाचं महत्त्व प्रत्येक शेतकऱ्याला पटलं नाही. माती परीक्षण वेळेत केल्यामुळे आपल्याला जमिनीची सुपीकता कळते, जमिनीचा पोत कळतो, आपल्या जमिनीमध्ये कुठल्या प्रकारची पिके आपण घेऊ शकतो, त्यांचं कशा प्रकारे नियोजन करू शकतो, जमिनीमध्ये असलेले जे काही उपलब्ध अन्न घटक आहेत जसे उपलब्ध नत्र, उपलब्ध स्फुरद, उपलब्ध पालाश यांची पातळी करते. जेणेकरून शेतकरी बंधू ह्या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर आपल्या शेतामध्ये कुठल्या प्रकारची खतं घालू शकतात ह्याचं नियोजन करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीचा आरसा म्हणजे जमिनीचा सामू आणि जमिनीची विद्युत वाहकता या दोन गोष्टी आपल्याला माती परीक्षणावरून कळतात. बरं. चांगल्या पिकाच्या वाढीसाठी साधारणतः 6.5 ते 7.5 एवढा जमिनीचा सामू असणे आवश्यक आहे. कारण या जमिनीच्या सामूवरच जी काही आपण खतं घालणार आहोत, जी काही जमिनीमध्ये अन्नद्रव्ये उपलब्ध आहेत त्यांची उपलब्धता आणि त्यांची उपयोग क्षमता या सामूवरच अवलंबून असते. त्यामुळे माती परीक्षण केल्यामुळे शेतकरी बंधूंना या सर्व गोष्टींची माहिती मिळते आणि ते व्यावसायिक शेती चांगल्या प्रकारे या माती परीक्षणाच्या आधारावर करू शकतात. नक्कीच सर, आता आपण उल्लेख केलात सामूचा. सामू म्हणजे नेमकं काय असतं? जमिनीचा सामू म्हणजे जमिनीमध्ये हायड्रोजन आयनचे प्रमाण. थोडक्यात काय की जमिनीमध्ये ॲसिडचं प्रमाण, जमिनीमध्ये अल्कलीचं प्रमाण किती आहे हे आपल्याला जमिनीच्या सामूवरून कळतं. साधारणतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जमिनीचा सामू हा 4.5 ते 5.5 एवढा आहे. तर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलात तर तोच सामू साधारणतः 6 ते 7 आहे. पुढे विदर्भ मराठवाड्यामध्ये गेलात तर तोच सामू साधारणतः 7.5 ते 8.5 आहे. जसजसं पावसाचं प्रमाण कमी होत जातंय तसं जमिनीचा सामू वाढत जातोय. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनीला नैसर्गिक देणगी आहे की ह्या 4.5 ते 5.5 एवढा सामू असून सुद्धा आपण चांगल्या प्रकारे पीक नियोजन करू शकतो. त्याच्यासाठी शेतकरी बंधूंनी माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन करावं, जेणेकरून ह्या सामूमध्ये कुठल्या प्रकारची पिके घेऊ शकतो, कुठल्या प्रकारची खतांचे नियोजन करू शकतो आणि कशा प्रकारे खतांचे नियोजन करू शकतो हे यावरून आपल्याला माहिती मिळते. नक्की सर, खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची माहिती आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सामू खूप चांगला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपण घेऊ शकतो. सर, मला सांगा की आपण पीक वाढीसाठी 16 प्रकारची मुख्य अन्नद्रव्य सांगितलीत. त्यापैकी काही मुख्य अन्नद्रव्यांची कार्य आणि त्यांची कमतरता झाली तर काय होऊ शकतं हे आमच्या शेतकरी बंधूंना सांगा. नक्कीच. सुरुवातीलाच आपण चर्चा केल्याप्रमाणे 16 प्रकारची अन्नद्रव्ये आहेत. त्यापैकी काही मुख्य अन्नद्रव्ये म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये आहेत. यापैकी नत्र हे फार मोठ्या प्रमाणामध्ये लागतं, कारण वनस्पतीमध्ये जे क्लोरोफिल असतं,
जे सूर्यप्रकाशाच्या मदतीमुळे प्रकाश संश्लेषण क्रिया होते आणि त्याद्वारे हे क्लोरोफिल वनस्पतीमध्ये अन्न निर्माण करण्यासाठी मदत करते. ह्या क्लोरोफिल या घटकाचा सर्वात जास्त घटक कुठला असेल तर तो नत्र असतो आणि या नत्राची उपलब्धता जास्त असेल तर वनस्पती मोठ्या प्रमाणामध्ये अन्न तयार करू शकतात आणि त्याचा डायरेक्ट परिणाम पीक उत्पादनावर होत असतो. दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे पिकांची वाढ ही नत्रावर अवलंबून असते. एखाद्या झाडाची उंची वाढणे, एखाद्या झाडाचा विस्तार होणे, एखाद्या झाडाच्या पानांचा रंग खूप गडद हिरवा होणे, हे सर्व नत्राच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. समजा दुर्दैवाने नत्राची कमतरता झाली तर पानांचा रंग हा फिक्कट पिवळा पडतो. त्याचबरोबर झाडांची उंची पण खुरटी राहते किंवा झाड उंच वाढत नाहीत, विस्तार होत नाहीत आणि त्याचा एकंदरीत परिणाम म्हणजे आपल्याला पीक उत्पादनामध्ये घट दिसते. यामधील दुसरं अन्न घटक आहे स्फुरद, त्याला इंग्लिशमध्ये फॉस्फरस म्हणतात. हे वनस्पतीमध्ये ऊर्जा निर्मितीपासून फळधारणेपर्यंत अनेक महत्त्वाची भूमिका बजावत असते. रोपांच्या सुरुवातीच्या काळात पांढऱ्या मुळांची संख्या वाढविणे यासाठी स्फुरद आवश्यक आहे. म्हणून कुठल्याही प्रकारचं पीक घेत असताना सुरुवातीच्या काळात त्या पिकांना स्फुरद देणे आवश्यक आहे. तिसरं महत्त्वाचं खत आहे हे पालाश. पालाश हे खत पिकांमध्ये पाण्याची कमतरता आणि पाण्याचं नियोजन करत असतं. एखाद्या वनस्पतींची रंध्रे, इंग्लिशमध्ये त्याला स्टोमाटा म्हणतात, ती किती वेळ उघडी ठेवायची, किती वेळ बंद करायची, हे महत्त्वाचं काम पोटॅश करत असतो. म्हणून ज्या जमिनीमध्ये पोटॅशची किंवा पालाशची उपलब्धता जास्त आहे अशा जमिनीतील पिके दुष्काळी काळात पण चांगल्या प्रकारे तग धरू शकतात. दुसरं पालाशाचं महत्त्वाचं सर्वात काम म्हणजे जी फळं आहेत, म्हणजे आंबा असेल, काजू असेल, नारळ असेल, त्यांना चांगल्या प्रकारची चव देणं, त्यांना चांगल्या प्रकारचा रंग देणं, त्यांना त्या फळांचा चांगला टिकाऊपणा वाढवणं, ही जी कामं आहेत याच्यासाठी पालाशाची उपलब्धता असणे जमिनीमध्ये आवश्यक आहे. सर, खूप छान माहिती देत आहे तुम्ही. आता आपण माती परीक्षणानंतर जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा असं म्हटलं, तर सेंद्रिय खतं किंवा सेंद्रिय पदार्थ म्हणजे नेमके कुठले आणि त्यामुळे खरोखरच मातीचं पोषण होतं का? होय, नक्कीच. सेंद्रिय पदार्थ हे वापरण्याचं प्रमाण आता दुर्दैवाने काही शेतकऱ्यांमध्ये कमी होत चाललेले आहे. त्याची कारणे पण भरपूर आहेत. म्हणजे सेंद्रिय पदार्थांचा उपलब्धता होत नाही आहेत. प्रत्येक ठिकाणी मनुष्यबळ कमी होत चाललेली आहे. त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या शेती उत्पादनावर दिसत आहेत. परंतु सेंद्रिय पदार्थ जर वापरले तर त्याचे खूप मोठे फायदे शेतकरी बंधूंना दिसू शकतात. सेंद्रिय पदार्थ म्हणजे शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते, जीवामृत, घनजीवामृत, काही खाद्य अखाद्य पेंडी म्हणजे भुईमुगाची पेंड, कापसाची पेंड, महुआ पेंड, नीम पेंड म्हणजे कडुलिंबाची पेंड, त्याचबरोबर काही मासळी खतं, हाडाची खते किंवा काही ठिकाणी उपलब्धता असेल तर चामड्याची खते, ही काही सेंद्रिय खते आहेत. तर काही हिरवळीची खते म्हणजे काही पालापाचोळा वापरतात, म्हणजे करंज, धेंचा, गिरीपुष्प यासारख्या वनस्पतींचा पाला वापरतात, ती हिरवळीची खते आहेत. यांचा फायदा जमीन आरोग्य व्यवस्थापनामध्ये आणि संतुलित खत व्यवस्थापनामध्ये फार महत्त्वाचा आहे. सर, नक्कीच. मला सांगा सर, गांडूळ खताचं देखील काही महत्त्व आहे, तर गांडूळ खरोखरच मातीचं किंवा जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि पीक उत्पादनासाठी कसे मदत करतात? सर, आपण शाळेमध्ये शिकलोय की गांडूळ हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. हो, बरोबर. तर गांडूळ खरोखरच शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. जोपर्यंत शेतकरी किंवा माणूस आपल्या पद्धतीने त्याचं जीवन संपवत नाहीत तोपर्यंत तो मातीमध्ये मरत नाही. गांडूळ हा या पृथ्वीवरील सर्वात प्रामाणिक प्राणी आहे. तो अविरतपणे रात्रंदिवस 24 तास वर्षाचे 365 दिवस शेतकऱ्याची आणि शेतीची सेवा करत असतो. त्यांची शरीराची रचना अशी असते की त्याची प्रत्येक हालचाल ही शेतीसाठी आणि मातीसाठी फायदेशीर होत आहे. गांडूळ हालचाल करत असताना जमिनीच्या वरच्या भागातून खाली जातो आणि खालच्या भागातून वर येतो. तो एवढा प्रामाणिक आहे
की ज्या भागातून ज्या छिद्रातून वरून खाली जातो त्या छिद्रातून तो परत खालून वरती येत नाही, त्याच्यासाठी तो वेगळं छिद्र तयार करतो. बरं. ह्या हालचालीमुळे काय होतं की जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राणवायू उपलब्ध होतो. त्याचबरोबर नैसर्गिकरित्या शेतीची किंवा मातीची नांगरणी होते. बरं. हा एक मोठा फायदा आहे. हां. दुसरा फायदा असा आहे की गांडूळ ह्या मातीमध्ये वर्षानुवर्षे राहत असल्यामुळे त्याला आजूबाजूचं वातावरण हे चांगलं ठेवायचं असतं. जमिनीमध्ये कोट्यावधी प्रमाणामध्ये जीवजंतू असतात. गांडूळ जमिनीमध्ये वरून खाली आणि खालून वर जात असताना आपल्या मार्गामध्ये पीक वाढीसाठी आवश्यक नसणारे किंवा कीड आणि रोग पसरवणारे जे जीवजंतू असतात त्यांना आपल्या पोटात घेतो आणि त्यांची संख्या नष्ट करतो. त्याचबरोबर जमिनीमध्ये पीक वाढीसाठी काही आवश्यक जीवजंतू असतात. काम करून शेतकऱ्याची सेवा करून हे जीवजंतू म्हातारे झालेले असतात, दुर्बल झालेले असतात. गांडूळ त्यांना पण आपल्या पोटात घेतो. आपल्या पोटातील काही अँटीबायोटिक्स, काही हार्मोन्स, काही एन्झाईम्स त्यांना देतो आणि सशक्त करून परत मातीच्या पृष्ठभागावर आणून सोडतो. अशा प्रकारे तो शेतकऱ्यांची सेवा अविरतपणे करत असतो. म्हणून आपण अनादी काळापासून गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र संबोधित आहोत. सर, खरंच खूप म्हणजे गांडूळ किती काम करतो शेतकऱ्यांसाठी, किती उपयुक्त आहे आणि किती महत्त्वाचं म्हणजे किती प्रामाणिकपणे तो काम करतो हे आपण आमच्या लक्षात आणून दिलं. सर, आत्ताच आपण म्हणालात की गांडुळांप्रमाणे जमिनीमध्ये असलेल्या सूक्ष्मजीवांचं कार्य पण पीक उत्पादनासाठी महत्त्वाचं आहे. जरा हे अधिक स्पष्ट कराल का? हो, नक्कीच. गांडुळांप्रमाणे जमिनीमध्ये असलेल्या सूक्ष्मजीवांचे कार्य पण पीक उत्पादनामध्ये आणि जमीन आरोग्य व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीचा जिवंतपणा खऱ्या अर्थाने जमिनीमध्ये असलेल्या गांडुळांची संख्या तसेच सूक्ष्मजीवांची संख्या यावर अवलंबून असते. ज्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या जास्त असते ती जमीन सुपीक असं आपण ढोबळ मनाने म्हणू शकतो. जमिनीमध्ये कोट्यावधी प्रमाणामध्ये जीवजंतू असतात. त्यामध्ये ॲझॅटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, रायझोबियम, अझोस्पिरिलियम, अझोला हे आहेत. ते जमीन आरोग्य सुधारण्यासाठी अहोरात्र झटत असतात. तर पिकांच्या वाढीदरम्यान येणाऱ्या विविध कीड आणि रोगांचा बचाव करण्यासाठी ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस, मायकोरायझा, मेटारायझिम यासारखे सूक्ष्मजीव मोलाची भूमिका बजावत असतात. यासारख्या उपयुक्त सूक्ष्मजीवांचा वापर शेतीमध्ये वाढवणे फार गरजेचे आहे. त्यातून पर्यावरणपूरक शेती होण्याबरोबर उत्पादनात पण सातत्य मिळू शकते. सर, मला सांगा की आपण कशा प्रकारे जमिनीमध्ये या सूक्ष्मजीवांची संख्या वाढवू शकतो? यासाठी कुठल्या प्रकारची खतं बाजारामध्ये आहेत का? हो, जशी बाजारामध्ये रासायनिक खतं उपलब्ध आहेत, सेंद्रिय खतं उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे आता काही सूक्ष्मजीव उत्पन्न करून देणारी किंवा त्यांची वाढविणारी काही जैविक खते बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये मुख्य करून रायझोबियम खते, ॲझॅटोबॅक्टर खते, निळे हिरवे शेवाळ, फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे त्याला स्फुरत विरघळणारी खते म्हणतात, आणि पालाश मोबिलायझिंग खते अशी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. यांचा वापर आपण सहजरित्या करू शकतो. वापरण्याची पद्धत पण अत्यंत सोपी आहे आणि शेतकरी बंधू त्यांचा वापर भुईमूग, भात, ऊस, भाजीपाला इत्यादी पिकांमध्ये करू शकतो. या जैविक खतांच्या वापरामुळे साधारणतः 20 ते 30% रासायनिक खतांची बचत होतेच. म्हणजे शेती उत्पादनातील खर्च कमी होतोच, परंतु त्याचबरोबर जमीन आरोग्य सुधारण्यामध्ये आपल्याला फार मोलाची मदत मिळत आहे. सर, आपण रासायनिक संतुलित खतं वापरण्यामध्ये आणि काही 2-3 महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत. त्यामध्ये हिरवळीच्या खतांचा वापर सांगितलात. हिरवळीची खतं म्हणजे नेमकं काय आणि शेतकरी बंधूंनी त्याचा कसा वापर करावा? फार चांगला प्रश्न विचारलात आपण. हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला किंवा पानांच्या कोवळ्या फांद्या बाहेरून आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये गाडून ही पिके फुलोऱ्यावर यायच्या अगोदर शेतात नांगरून ती एकजीव करणे याला हिरवळीचे खत म्हणतात. यात मुख्यतः 2 प्रकार आहेत. शेतात लागवड करून घेण्यात येणारी
हिरवळीची खते आणि दुसरी म्हणजे हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत. कोकणात मुख्य करून दोन्ही प्रकारच्या हिरवळीच्या खतांचा वापर केला जातो आणि त्यांचे फायदे पण अत्यंत चांगले आहेत. पहिला जो प्रकार आहे शेतात लागवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते, यामध्ये कोकणात मुख्य करून धेंच्या हे पीक घेतलं जातं. मुख्य करून त्याचा भात पिकामध्ये वापर केला जातो. भात पीक लागवडीच्या अगोदर म्हणजे लावणीच्या अगोदर साधारणतः 40 दिवस हेक्टरी 40 किलो धेंच्या बियाणं संपूर्ण शेतामध्ये पसरून टाकायचं. साधारणतः 30 ते 35 दिवसामध्ये हे पीक फुलोऱ्यावर येतं. म्हणजे ज्या दिवशी आपल्याला भातामध्ये लावणी करायची आहे त्याच्या अगोदर 2 दिवस हे पीक जमिनीमध्ये नांगरणी करून पूर्ण गाडून टाकायचं आणि ते पूर्ण मिसळायचं. या धेंच्या या पिकाचा एवढा फायदा होतो की आपल्या जमिनीमध्ये असणारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते आणि त्याचबरोबर जमिनीमध्ये जमीन अधिक भुसभुशीत होण्यासाठी आणि जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थ वाढविण्यासाठी याचा वापर होतो. दुसरा जो प्रकार आहे की बाहेरून आपण काही पानं किंवा फांद्या आणायच्या आणि त्या शेतामध्ये गाडायच्या. त्यामध्ये कोकणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये काही वनस्पती नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये गिरीपुष्प आहे, करंज आहे, सुबाबूळ आहे, टाकळा आहे, किंजळ आहे. यासारख्या वनस्पतींची पानं बाहेरून आणायची आणि ती जमिनीमध्ये मिसळून गाडून टाकायची. परंतु आता सध्याची परिस्थिती बघता काही वनस्पती या आपल्याला सहजरित्या उपलब्ध होत नाहीत. परंतु गिरीपुष्प, त्याला इंग्रजीमध्ये ग्लिरिसिडिया म्हणतात, हे अत्यंत महत्त्वाचं हिरवळीचं खत आहे आणि सहजरित्या शेतकऱ्यांना उपलब्ध होत असतं. एक जरी फांदी शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांध्यावर लावली तर दुसऱ्या वर्षी 10 किलोपर्यंत पाला सहज तो शेतकऱ्यांना उपलब्ध होतो. या गिरीपुष्पाचा पाल्याचा जर वापर शेतकरी बंधूंनी भात पिकामध्ये लावणीच्या वेळी जर केला तर त्यापासून 2.70% पर्यंत नत्र आणि 0.5% पालास सहज उपलब्ध होतो. कृषी विज्ञान केंद्राने ह्याच्या ट्रायल्स शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलेल्या आहेत. दरवर्षी अशा प्रकारचा गिरीपुष्पाचा पाला जर शेतकऱ्यांनी वापरला तर 3 ते 4 वर्षात साधारणतः जी रासायनिक खतांची मात्रा शेतकरी बंधू भात पिकासाठी वापरतात त्यामध्ये 50% बचत होऊ शकते. नुसती रासायनिक खतांची मात्रा वाचणार नाहीये तर एकंदरीत जमीन आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला फार मदत होणार आहे. सर, यामध्ये आणखीन एक प्रश्न आहे की आपण रासायनिक खतांची मात्रा कमी करण्यासाठी आणखीन कुठल्या प्रकारची उपाययोजना करणं आवश्यक आहे, काय सांगाल? आता आपण एक 3-4 गोष्टी बघितल्या जेणेकरून आपण रासायनिक खतांची मात्रा कमी करू शकतो. जसं हिरवळीचं खत आहे, जैविक खत आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा एक मुद्दा आहे तो पिकांची फेरपालट. त्याला इंग्रजीमध्ये क्रॉप रोटेशन म्हणतात. पिकांची फेरपालट म्हणजे काय की वर्षानुवर्षे एकाच जमिनीमध्ये एकाच प्रकारची पिके न घेता वेगवेगळ्या पिकांचा अंतर्भाव पीक पद्धतीमध्ये करायचा, जेणेकरून जमिनीच्या वेगवेगळ्या स्तरांमधील अन्नद्रव्यचा वापर होऊन जमिनीचं आरोग्य संतुलित राहील. उदाहरण द्यायचं झालं तर कोकणामध्ये भात पिकानंतर जर आपण भुईमूग, कुळीत, उडीद, मूग, चवळी घेतली तर आपल्याला त्याचा जमीन आरोग्य व्यवस्थापनामध्ये फार फायदा होऊ शकतो. म्हणजे काय होतं की भाताच्या मुळांची लांबी साधारणतः 25 ते 30 सेंटीमीटर असते आणि हे एकदल तृणधान्यामध्ये येत असल्यामुळे नत्राचा, स्फुरदाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो. भाताची कापणी झाल्यानंतर आपण नंतर कुळीत, उडीद, मूग, भुईमूग इत्यादी पिकं घेतली तर ह्या पिकांच्या मुळांच्यावर गाठी तयार होतात आणि या गाठींमध्ये जमिनीमध्ये असलेले सूक्ष्मजीव राहतात. हे सूक्ष्मजीव हवेतील नत्र जमिनीमध्ये स्थिर करतात, जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण वाढवतात आणि आपलं जीवनक्रम संपवतात. पुढच्या अंगामध्ये जेव्हा आपण भात पीक घेतो तेव्हा हा जमिनीमध्ये साठलेला नत्र या भात पिकाला उपलब्ध होतो आणि आपोआपच नत्राची मात्रा आपल्याला कमी द्यावी लागते. असा हा पीक फेरफालटीचा फायदा आहे. नक्की सर, खूप इफेक्टिव्ह ही संकल्पना आहे. सर, मला सांगा की जमिनीची मशागत आणि जमिनीचं आरोग्य याचा काही संबंध आहे का? जमिनीची मशागत आणि जमिनीचे आरोग्य यांचा फार घनिष्ठ संबंध आहे. परंतु आता सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या
घोळात आपण जमिनीची मशागत करणे विसरलेलो आहे. जमिनीची मशागत म्हणजे काय की जमिनीची सहजरित्या उलटापालट करणे किंवा हळूवारपणे उलटापालट करणे. देशी नांगराच्या साहाय्याने बैलजोडीच्या साहाय्याने जी नांगरणी केली जाते अजूनही त्या नांगरणीला शेतीशास्त्रामध्ये आदर्शवत नांगरणी समजली जाते. कारण काय नांगरणी करत असताना फक्त उलटापालट होणे गरजेचं आहे. यांत्रिकीकरणामुळे आपण जी नांगरणी करतो त्याच्यामुळे जमिनीची चिखलणी होते आणि जमिनीची नैसर्गिक रचना आपण बिघडवतो. जमिनीची नैसर्गिक रचना म्हणजे काय की निसर्गाने जमिनीमध्ये अशी एक यंत्रणा निर्माण केलेली आहे. जे काही रासायनिक खत असेल, सेंद्रिय खतं असतील, जैविक खतं असतील, हिरवळीची खतं असतील, ही खते विरघळल्यानंतर त्यांची कुजण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पिकांच्या मुळांना ती उपलब्ध करून देण्याचं काम करणारी कुठली तरी यंत्रणा हवी असते. ती यंत्रणा निसर्गाने केशाकर्षण मुळाच्या स्वरूपात आणि सूक्ष्म जीवांच्या स्वरूपात जमिनीमध्ये निर्माण केलेली आहे. आपण जमिनीची चिखलणी केली तर ही सगळी केशाकर्षण मुळं नष्ट होतात. सूक्ष्मजीवांची संख्या जास्त पाण्यामुळे गुदमरून मरून जातात आणि ही रचनाच आपण नष्ट करतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारची खतं रासायनिक असू देत, हिरवळीची असू देत, जैविक असू देत, सेंद्रिय असू देत, ती जर चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून द्यायची असतील तर मशागत चांगल्या प्रकारे होणे आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनी वर्षातून एकदा तरी खोल नांगरणी करावी, जमीन उघडी ठेवावी, जेणेकरून जमिनीची मशागत योग्य राहील, जमिनीची रचना योग्य राहील आणि एकंदरीत जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि अबाधित ठेवण्यासाठी ह्या मशागतीचा आपल्याला फायदा होऊ शकतो. नक्कीच सर, शेतीचा हंगाम आता सिंधुदुर्गामध्ये सुरू होतोय. आपल्या माहितीचा नक्कीच त्यांना खूप चांगला उपयोग होईल. जाता शेवटी या शेतकरी बंधूंना तुम्ही काय सल्ला द्याल? शेतकरी बंधूंना मी एवढंच सांगेन की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये त्यांनी रासायनिक खतं आहेत त्या रासायनिक खतांची मात्रा कमीत कमी वापरावी. आपल्या घराशेजारी शेती शेजारी ज्या ज्या निविष्ट आहेत त्यांचा वापर जास्त करावा. हिरवळीच्या खतांचा वापर जास्त करावा. आपल्याकडे शेतकरी बंधूंकडे जर देशी गाय उपलब्ध असेल तर घनजीवामृताचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा. जेणेकरून शेती उत्पादनातील खर्च कमी होईलच, परंतु प्रत्येक शेतकऱ्याला विषमुक्त अन्न स्वतःच्या खाण्यासाठी आणि इतरांच्या खाण्यासाठी पण उपलब्ध होण्यासाठी मदत होईल. नक्कीच सर, शेतकरी आपला अन्नदाता आहे आणि जे काही अन्न तो पिकवतो ते विषमुक्त अन्न जर मिळवायचं असेल तर रासायनिक खतांचा वापर निश्चितच कमी केला पाहिजे. हे आजच्या आपल्या या संवादातून समोर आलं आहे. सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या शेतकरी बंधूंना खूप उपयुक्त अशी माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद सर. धन्यवाद.